चौथ्या चित्रपटासाठी सुद्धा त्यांना शांताराम बापू जे आहेत ते घ्यायला इच्छुक होते, म्हणून त्यांनी एक करार पत्र बनवलं आणि ते चंद्रमोहनला दिलं आणि सांगितलं की ह्या चौथ्या चित्रपटामध्ये सुद्धा तू माझ्या काम कर. तर जेव्हा करारपत्र वाचलं चंद्रमोहननी, तेव्हा त्याच्यामध्ये ना जे अमृत मंथनला त्यांनी जे काही मानधन दिलं होतं प्रभातने चंद्रमोहनना, तर तेच नंतर कंटिन्यू झालं होतं धर्मात्मामध्ये पण आणि अमर ज्योतीमध्ये पण. तर तेच मानधन होतं. आणि जसं मी म्हटलं की स्टार बनले होते चंद्रमोहन, त्यांना असं वाटलं की एवढ्या म्हणजे 3 पिक्चर केल्यानंतर आता चौथा पिक्चर पण त्याच मानधनामध्ये मी कसा काय करेल, म्हणून त्यांनी नम्रपणे सांगितलं शांताराम बापूंना, माझं मानधन फारच कमी आहे. तर शांताराम बापूंना थोडेसे म्हणजे त्यांचं नाव पण झालं होतं आणि थोडंसं मी त्यांना म्हणजे असं नाही म्हणणार की गर्विष्ठ नाही म्हणणार, पण त्यांना एक स्वतःच असं होतं की माझी एक आब आहे, माझी एक पत आहे समाजामध्ये आणि ती होतीच आणि चित्रपटसृष्टीमध्ये सुद्धा. तर मला कोण नाही म्हणणार, असं एक थोडंसं त्यांच्या मनामध्ये होतं. तर त्यांनी सांगितलं की हे बघ, दिग्दर्शक जो असतो ना, तो खरा महत्त्वाचा असतो. त्या काळामध्ये हॉलिवूडप्रमाणे आपल्याकडे स्टुडिओमध्ये कलाकार काम करत असत. म्हणजे निर्मिती संस्था वगैरे अशा असण्यापेक्षा स्टुडिओ जास्त होते आणि त्यांच्याबरोबरच एक बरेच पिक्चर करायचे वगैरे, अशी ती हॉलिवूड सिस्टम त्यावेळेला आपल्याकडे होती. स्टुडिओनी तुला ह्या मोठं केलेलं आहे म्हणजे प्रभात कंपनीने. तू कसं असं काय करतोस? तर तू जर का हे केलंस तर दिग्दर्शक हा मोठा असतो. चंद्रमोहन त्यांना म्हणाले की दिग्दर्शक मोठा असतो वगैरे सगळं ठीक आहे. दिग्दर्शक त्याला जे सांगायचं असतं तो त्या अभिनेत्याच्या थ्रू प्रेक्षकांना सांगत असतो. पण ते डिलिव्हर करत असतो अभिनेता. सो तुम्ही अभिनेत्याला फ्रीडम द्यायलाच पाहिजे. तो असं तुम्ही सांगू शकत नाही की दिग्दर्शकामुळे चित्रपट चालतो किंवा दिग्दर्शकामुळे अभिनेता मोठा होतो. अभिनेत्याचं सुद्धा तेवढंच कॉन्ट्रीब्युशन त्याच्यामध्ये असतं. या गोष्टीचा शांताराम बापूंना राग आला आणि ते चंद्रमोहनना म्हणाले की मैं दूसरा चंद्रमोहन लेके आऊंगा, तुम्हें नहीं काम करना है तो मत आना. चंद्रमोहननी त्यांना काय उत्तर दिलं असावं? त्यांनी सांगितलं की मेरे बाप ने भी कोशिश की थी कि दूसरा चंद्रमोहन पैदा करे, लेकिन हुआ नहीं. जो दूसरा बच्चा उन्होंने पैदा किया ना वो ब्रिजभूषण था. आप चंद्रमोहन दूसरा नहीं पैदा कर सकते हैं.